नमस्कार. आज आपण हार्ट लॅम्प बानू मुश्ताक यांच्या निवडक एक कथांचा संग्रह आहे आणि या पुस्तकाला 2025चा इंटरनॅशनल बुकर प्राईज हा पुरस्कार मिळालेला आहे. हा जो कविता संग्रह आहे कथासंग्रह आहे, याला 2025चा इंटरनॅशनल बुकर पुरस्कार हा मिळालेला आहे. मूळ जो कथासंग्रह आहे तर तो कन्नड भाषेमध्ये आहे. कन्नडमधून त्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद झालेला आहे आणि इंग्रजीमधून त्याचा मराठी अनुवाद झालेला आहे. तर हा मराठी अनुवाद मी रिसेंटली वाचलेला आहे. आता एकूणच यामधील ज्या कथा आहेत त्यामध्ये स्त्रिया ह्या सेंटरला आहे, केंद्रस्थानी आहे आणि एकूणच त्या ज्या स्त्रिया आहेत तर ह्या विवाहित स्त्रिया आहेत पर्टिक्युलरली. आता इस्लाम काय म्हणूया धर्माशी संबंधित या सर्व कथा आहेत त्यात. आणि आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण त्याला काय म्हणू की त्या ज्या स्त्रिया आहेत तर त्यांची इच्छा नाही आहे, परंतु तरीही त्यांना खूप जास्त मुलांना त्यांना जन्म द्यावा लागत आहे. आणि जन्म दिल्यानंतर त्यांचे जे पती जे आहेत, पुरुष जे आहेत, हे अतिशय बेजबाबदारपणे त्यांचं वागणं आहे आणि एका कठीण अशा काळामध्ये या स्त्रियांना आणि मुलांना तर ते पुरुष हे सोडून जातात आणि फार काय म्हणूया त्या असहाय्य असतात, हेल्पलेस असतात आणि त्यांना हा जो एक गरिबी आहे किंवा हा जो एक संघर्ष आहे मुलांचं पालनपोषण करणे किंवा त्यांचं शिक्षण करणं, तर या सर्व समस्यांना त्यांना फेस करावं लागतं. आता या सर्व गोष्टींमध्ये एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की यामध्ये ज्या ज्या धार्मिक व्यक्ती आपल्याला दाखवण्यात आलेल्या आहे की ज्या काहीतरी धर्म उपदेशाचं काम करतात, तर ह्या सर्व व्यक्तींचं वागणं जे आहे किंवा एकंदरीत त्यांचा ह्या स्त्रियांविषयी जो ॲप्रोच जो आहे, दृष्टिकोन जो आहे, तर तो मात्र काय म्हणूया आपण समानतेचं नाही आहे किंवा या सर्व ज्या गरजवंत ज्या स्त्रिया आहे किंवा ज्यांना काहीतरी एक अशा मदतीची गरज आहे की ती मदत ह्या लोकांकडून अपेक्षित आहे, पर्टिक्युलरली जे मौलवी जी लोक आहेत त्यांच्याकडून. परंतु ते मात्र अशा कुठल्याही प्रकारचे डिसिजन म्हणा किंवा अशा कुठल्याही प्रकारची कृती मात्र करताना दिसत नाही आणि त्यामुळेच त्यांचं जे वागणं जे आहे तर हे वागणं एक पुरुषांच्या बाजूने झुकणारं किंवा पक्षपाती करणारं आपल्याला दिसून येतं. आता या कथामध्ये एक शेवटची जी कथा आहे तर ती त्या कथेमध्ये लेखिका जी आहे तर ती काय म्हणूया आपण त्याला ईश्वराला आवाहन करते की एकदा तू स्वतः स्त्रीचा जन्म घेऊन बघ, काय स्त्रियांना समस्या आहेत, अडचणी आहेत. त्या फेजमधून जेव्हा तू स्वतः जाशील तर त्यावेळेस तुला कळेल की हे विश्व आपण जे बनवलेलं आहे किंवा स्त्रीला आपण जे बनवलेलं आहे तर तिला किती अडचणींना सामोरं जावं लागतं. तर मला असं वाटतं की काय आपण त्याला काय म्हणू की ह्या कथासंग्रहातील ज्या कथा ज्या आहेत तर ह्या लेखिका स्वतः इस्लाम धर्मातील आहे आणि तिच्या आसपास घडणाऱ्या ह्या गोष्टी तिने त्यामध्ये मांडलेल्या आहे. आता थोडंसं धार्मिक अधिष्ठान थोडंसं बाजूला ठेवून याकडे आपण मानवतेच्या किंवा समानतेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की काय म्हणूया की फक्त इस्लाम हा धर्मच नाही तर बाकी सर्वच धर्मामध्ये स्त्रियांना दुय्यम समजलेलं आहे किंवा त्यांना एक इक्वॅलिटीची जी वागणूक आहे तर ती त्यांना ती भेटत नाही. आणि याकडे त्या धर्मातील जे धर्मप्रमुख आहे किंवा स्वतःला धर्मगुरू म्हणतात किंवा आम्ही धर्माचे काहीतरी मालक आहोत, धर्म काय तो आम्हालाच ठाऊक आहे, ठेकेदार पर्टिक्युलरली आपण त्यांना म्हणू शकतो, ते मात्र सोयीस्करपणे किंवा जाणीवपूर्वकपणे या सर्व ज्या स्त्रियांच्या समस्या आहे तर त्याकडे डोळेझाक करतात किंवा दुर्लक्ष करतात. कारण कदाचित त्यांना भीती वाटत असते की आपण जर स्त्रियांना समानतेची वागणूक दिली किंवा त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचा जर अधिकार दिला, अर्थात तसा अधिकार त्यांना मुळातच आहे, असं कोणी कोणाला अधिकार देऊ शकत नाही, परंतु त्यांना असं वाटतं की आपली जी एक पकड जी आहे किंवा स्त्रियांना गुलामगिरी किंवा गुलाम म्हणून
आपण त्यांना वागवू शकणार नाही. त्यांचं जो काही वर्चस्व आहे किंवा एक सत्ता जी आहे तर ती नाहीशी होईल किंवा तिची जी पकड आहे तर ती थोडीशी ढिली होईल. सो एकूणच एक मला जाणवलेली या कथासंग्रहातील गोष्ट अशी आहे की यातील ज्या स्त्रिया आहेत, बरोबर आहे, तर यातील ज्या स्त्रिया आहेत तर त्यांना महत्त्वाची गोष्ट ही आहे की एकदा त्यांच्या इच्छेविरुद्ध ती लग्न लावली जातात. फार कमी वयामध्ये की ज्यांना शिकण्याची फार इच्छा आहे आणि तरी त्यांची लग्न लावली जातात. दुसरी गोष्ट, त्यांची इच्छा नाही पण त्यांना खूप सारी मुलं त्या ठिकाणी जन्माला घालावी लागतात. आणि या पाठीमागे त्या घरातील जे पुरुष जे आहेत, पती आहे किंवा बाकीचे जे पुरुष आहेत, तर यांचा एक दबाव आहे की जास्तीत जास्त मुलांना जन्माला घालणे. पण त्या मुलांचं पालनपोषण कसं करावं किंवा त्याची जबाबदारी कोणी घ्यावी याविषयी मात्र हे जे पुरुष जे आहेत तर ते मात्र त्यातून पळ काढताना आपल्याला दिसतात. तर या सर्व गोष्टी आणि मला मी पहिल्यांदा असं काहीतरी एक असा कथासंग्रह वाचलेला आहे की आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे, इतर समाजामध्ये किंवा इतर धर्मामध्ये काय सुरू आहे याविषयी आपण नेहमी आपल्याला माहिती असायला हवं. पण दुर्दैवाने आपल्याकडं परिस्थिती अशी आहे की मग ते दुसऱ्या धर्माचं आहे, मग ते आपण का वाचावं? किंवा त्या रिलिजनमध्ये सुद्धा मे बी असा एक गैरसमज पसरवण्यात आलेला असेल की ते आपल्या धर्माचं नाही, मग ते आपण का वाचावं? तर मला वाटतं हे सर्वांनी सर्वच धर्माचं वाचून काढावं आणि त्यावर व्यवस्थित समोरासमोर बसून चर्चा देखील करावी फार सौजन्याने किंवा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये. मला वाटतं त्यातून काहीतरी चांगलं आउटपुट निघू शकतं. असो, मला असं वाटतं हा कवितासंग्रह आपण सर्वांनी वाचावा. थँक्यू.